आपल्याकडच्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत, ज्या माउंटन रेस्क्यू टीम्स आहेत, त्या सगळ्या स्वयंसेवी संस्था आहेत. मागच्या वर्षी एक घटना झालेली होती, कुंभे वॉटरफॉल म्हणून जो महाड माणगावच्या परिसरामध्ये आहे तिथे, की एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एका अवघड कड्यावरनं, की जिथे जाणं अपेक्षित नाहीये, पण तिथे ती गेली आणि तिथनं ती खाली पडली आणि तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ती रेस्क्यू टीम महाडमधनं निघाली, त्यांनी ती सगळी बॉडी रिकव्हरी केली आणि हे सगळं केल्याच्या नंतर हिच्या इन्स्टा इन्फ्लुएन्सर मित्रमैत्रिणींनी FIR करण्याचा निर्णय घेतला होता ह्या संस्थेवर. का तर निग्लिजन्समुळे डेथ झाली किंवा हे उशिरा आले किंवा हे झालं ते झालं. नंतर ह्या संस्थेने ज्या वेळेला त्यांचे रेस्क्यूचे व्हिडिओ ज्या वेळेला प्रसिद्ध केले, की बघा हा असा अपघात झालेला होता, काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? जर तुम्ही काम केलंय तर त्यांनी तो व्हिडिओ अगदी प्रांजळपणे पब्लिश केलेला होता. तर तुम्ही तिच्या मृत्यूचा वापर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करताय वगैरे वगैरे सगळ्या चर्चा झाल्या. मग तुम्हाला आम्ही कोर्टात खेचू, तुमच्या विरुद्ध FIR करू. आणि त्यावेळेला आमच्या क्षेत्रातली युनिटी ही नव्याने समोर आली आणि एक संघटना, एक कम्युनिटी म्हणून त्या लोकांना प्रत्युत्तर देण्यात आलं आणि ते प्रकरण तिथे थांबलं. प्रत्येक वेळेला होता अशातला भाग नाहीये, ही एखाद दुसरीच घटना आहे, पण हे दुर्दैवी आहे. म्हणजे ही ॲडव्हर्स सिच्युएशन अगदी रिसेंटली घडलेली गोष्ट आहे.